संजयनगर येथील रोहित बारजवळ गाडीत पेट्रोल टाकत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाईपने बेदम मारहाण करत डोक्यात बाटली फोडून तरुणास जखमी केल्याची घटना घडली आणि सदरची घटना रविवार दिनांक 8 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी साहिल जमीर खान जमादार वय वर्ष 19 राहणार शारदानगर कुपवाड यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पिल्या उर्फ महेश आनंदा पारचे आणि शुभम आनंदा पारचे दोघे राहणार सुतगिरणी जवळ कुपवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी साहिल जमादार हा आपल्या कुटुंबियांसह शारदानगर परिसरात राहतो। रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास साहिल हा त्याचा मित्र प्रसाद याच्यासोबत मोटरसायकलवरून निघाला होता। यावेळी संजयनगर परिसरातील रोहित बारजवळ आले असता त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले। त्यावेळी गाडी थांबवून पेट्रोल टाकत असताना संशयित दोघेजण त्यांच्याजवळ आले। काही कारण नसताना पिल्या पारचे याने प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली। डोक्यात काचेची बाटली फोडून जखमी केले। शुभम पारचे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मित्र प्रसाद यालाही पाईपने मारहाण केली। घडलेल्या प्रकारानंतर साहिल जमादार यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।